तुमच्यासाठी ज्यूस घ्या ना, घ्या हो. राजवीर, तुझ्यासाठी कॉफी. अगं, तू आणायची काय गरज होती जोजो? काही नाही, ठीक आहे. घे ना. थँक्यू. सो आजी, आज अचानक पेढेत कशा आलात? आय मीन, का आलात? अगं तसं काही नाही, राजवीरला जरा सुखद धक्का द्यायला आले होते. व्हॉट? धक्का? राजवीर, आर यू ऑल राईट? ही येडपट, ती सुखद धक्का बोलली म्हणजे सरप्राईज है ना. ओह, सरप्राईज! आजी! You know, same thing! आजी आहे. सेंटेन्स. आजी, तुम्हाला माहितीये मी पण काल पंपकिनला तेच धक्का दिला. पंपकिन, पंपकिन, आजीला दाखव ना कालचा धक्का. दाखव, दाखव. वेट. आजी, आजी सी, मी हे सनग्लासेस पंपकिनला दिले गिफ्ट आणि हे खूप स्पेशल आहेत कारण ते मी दिलेत. हे घातल्यावर तो एवढा हँडसम दिसत होता माहितीये. पंपकिन, पंपकिन, सांग ना आजीला की तुला हे सनग्लासेस खूप आवडले. आवडले ना? पंपकिन, पंपकिन, तुझं लक्ष कुठे आहे? पंपकिन, तुझं लक्ष कुठे आहे? हा? अरे मयुरी, अगं केव्हापासून मी तुझी वाट बघते. ये 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 ये. आजी, मयुरीला पेढीवर तुम्ही भेटायला बोलवलं? हे येडपट, काय कामधंदे नाही तुला? हा, वॉचमन आहे तू इथे. हे यू लिसन, मला खूप काम आहे. इथे मी डिझायनिंग शिकायला येते, ओके? तुझ्यासारखी दिवसभर गेम खेळत बोंबलेत बसत नाही. अरे मग जा ना, तुझं काय काम आहे ते कर ना. आणि टेन्शन नको घेऊ. हा, तुला ते डिझायनिंग जमलं नाही ना तरी आपण तुला इथे वॉचमनची नोकरी देऊ. ते काम तर एकदम बेस्ट करते. जंगली, तुला 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 अजिबात मॅनर्स नाहीत. चल 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 चल. You ए तुला जोजो, रोहिला सांग. गॅरी, ही काय बोलायची पद्धत आहे का? अरे आजी, मग तू तिला सांग ना, काय गरज आहे सारखी सारखी कबाब में हड्डी बनायची. गॅरी, आता काय ब्रो, आजीला माहित आहे ना. ठीक आहे मग. एक आपल्याला फोन येतोय. बघ राजवीर, मी नुसता निरोप पाठवला, मयुरी लगेच निघून आली बघ. किती बॅड आहे हा गॅरी. असं कसं बोलू शकतो तू मला, आणि ते पण त्या चिपू मयुरी समोर. आंटीने या राजवीर ऐवजी ना
यालाच मारून टाकलं पाहिजे. सोडणार नाही मी याला आणि त्याची मयुरी. मलाच लागतो. काल मला हे कळल्यापासून कधी एकदा तुला भेटते असं झालं होतं. खरंच मयुरी, तू हो म्हणून राजवीरला त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद दिलायस. खरंच खूप गोड नाचून शोधले माझ्या राजवीरने. तुला माहितीये मयुरी, तुमचं हे नातं 7 जन्माचं व्हावं म्हणून मी तुझ्यासाठी भेट आणली, आशीर्वाद रूपी. बैस आजी, बैस. आजी. मागच्या वेळी तू माझं मन राखायला हा तोडा ठेवून घेतला होतास, पण मला नकार देऊ शकली नव्हतीस, हो ना? मग देऊ ना? तुमचं दोघांचं ठरलंय ना नक्की? घे. आजी. आता ही गोष्ट फार दिवस लपवून ठेवू नका, नाहीतर मग तुम्ही अडचणीत याल. हो आजी. तू माझ्या नातवाबरोबर असलीस ना की मला आता कसलीच काळजी नाही. आता योगायोग बघ ना, राजवीर ज्या ज्या वेळी संकटात होता त्यावेळी तू त्याला वाचवलं होतंस, आणि आता तर काय आयुष्यभराची साथ देणार आहेस, हो ना? राजवीरवर ज्यांनी हल्ला केला तो माणूस तुझ्या समोर जरी आला ना तरी तू त्याला ओळखणार नाहीस. तुला कळलं तो माणूस कोण आहे तरी तुझा विश्वासच बसणार नाही. टोपी, काय झालं बाळा? काही टेन्शन आहे का? नाही आजी, काहीच नाही. चला आजी. सुखी राहा. जोजो मॅमना नक्कीच काहीतरी माहिती आहे आणि मला ते त्यांच्याकडून शोधून काढावंच लागणार. आता पेढीत येणं सफल झालं माझं. निघते मी. आजी, मी गाडीपर्यंत सोडतो तुला. चल ये. येते. तुम्ही इथेच थांबा, मी आलोच.
जोजो मॅम नक्की कुठे गेल्या? यामिनी मॅमच्या कॅबिन मध्ये तर मयू, कायम एक गोष्ट ध्यानात ठेव. बॉडीगार्डसाठी सगळ्यात महत्वाची असते ती त्याची नजर. नजरेचा धाक वाटला पाहिजे सगळ्यांना. मग बॉडीगार्ड असो नसो, आजूबाजूच्या लोकांना हे लक्षात येते की आपल्यावर बॉडीगार्डची नजर आहे. तेव्हाच त्याचा मालक सेफ होतो. आबा मला म्हणाले होते की जो माणूस जास्त गडबड करतो, जास्त गोंधळतो, तो नेमकं असं काहीतरी करतो जे त्याने नाही केलं पाहिजे. जोजो मॅमचं पण तेच चालू आहे. म्हणजे मी जर त्यांना जास्त घाबरवलं तर त्या पण गोंधळतील, त्या पण पॅनिक होतील. आणि अशा वेळी त्या नेमकं असं काहीतरी करतील की ज्यातून मला राजवीर सरांवर हल्ला कोणी केलाय याची हिंट मिळेल. म्हणजे आता मला त्या व्यक्तीपर्यंत फक्त जोजो मॅमच पोहोचवू शकतात. येस. टोपीचा मेसेज मला. माझं लक्ष आहे तुमच्याकडे मॅम. सरांच्या बाबतीत चुकीचं करणाऱ्या प्रत्येकाकडे बॉडीगार्डचं व्यवस्थित लक्ष आहे. हे यू बॉडीगार्ड कुठे आहे? बॉडीगार्ड तर मगाशीच गेला मॅडम. मीन्स हा टोपी मला स्केअर करायला मेसेज टाकतोय. केबिन मध्ये कॉफी गार झालीये, लवकर प्या. टोपी 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 टोपी. काय झालं मॅडम? हे शोध शोध लवकर शोध. इथेच कुठेतरी शोध शोध. पण नेमका काय शोधायचं आहे? अरे टोपीला शोध लवकर. पण तू कधीच पेढी बाहेर गेलाय? नाही, टोपी इथेच आहे. तो मला मेसेज करतो की माझी कॉफी गार होते. त्याला कसं कळलं मी कॉफी पिते आणि ती गार होते? तू शोध ना, लवकर शोध. यू गो गो गो. केबिन मध्ये मला शोधताय मॅडम. मी घरी आलोय. काय मॅडम, बॅग विसरलात का?
सॉरी 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 ऍक्च्युली आजी एवढी एक्साइटेड आहे की गाडीच्या तिथे ती गप्पा मारत बसली होती आणि तिने तुम्हाला विचारायला सांगितलंय की आज तुम्हाला आमच्या घरी यायला जमेल का. आज दिवसभर हेच करावं लागणार. यांना हे असं घाबरवणं हा एकच मार्ग आहे आता. मिस मयुरी हा? काय कुठे हरवलात. नाही काय नाही. मग काय सांगू आजीला. कशाबद्दल? अरे आत्ताच तर विचारलं मी तुम्हाला. काय झालंय टेन्शन आलंय का कसलं. नाही नाही कसलंच टेन्शन नाही आहे. मग बोला सांगू काय आजीला. कशाबद्दल? म्हणजे नाही ऐकलत ना तुम्ही. तुमच्याच काळजीत आहे सर, पण तुम्हाला नाही सांगू शकत कारण यामिनी मॅमना मी तसं प्रॉमिस केलं. मिस मयुरी हा? आता नीट ऐका. शेवटचं एकदा सांगतोय. आजीने तुम्हाला विचारायला सांगितलंय की आज तुम्हाला घरी यायला जमेल का आमच्या घरी. कारण बाप्पाला प्रसाद म्हणून मोदक बनवायचे जे तुमच्या हाताने बनवलेले असावे आणि त्यासाठी तुमची मदत हवी आहे असं आजीने तुम्हाला सांगायला आणि विचारायला सांगितलं. अर्थात तुमची हरकत नसेल तर. ठीक आहे मी ट्राय करते. नक्की नाही सांगू शकत. ग्रेट. मिस मयुरी काल अंगठीमुळे घरी टेन्शन झालं म्हणून आज नाही घातली. सोन्याची होती ना. सॉरी. पण आज थोडे पण आहेत हातात. अरे बापरे. आता हे एक काम करा. थोडे आता हे बॉक्स मध्ये काढून ठेवा म्हणजे डायरेक्ट नजर नाही जाणार कोणाची. हो चालेल. आणि मिस मयुरी पुढच्या 2 दिवसात मला कधी भेटायला यायचं ते सांगा. कधी एकदाचा आबांना भेटून बोलेन असं झालंय मला. मिस मयुरी अजिबात काळजी करू नका. सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. चला मी निघते आता. अहो चहा पिऊन तर जा. नाही सर चहा नको. ते ऑफिसमध्ये जायचंय. काम आहे ऑफिसमध्ये. ऑफिस मग तुमचा तो बॉस खरंच इतका खडूस आहे का. कधी भेटवा तरी त्याला मला. कशाला? हा म्हणजे ते असं भेटत नाहीत कोणाला. म्हणजे 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 निघते मी आता. मिस मयुरी ऑफिस पर्यंत सोडायला येऊ का. नाही नको. ड्रायव्हरला पाठवू. नाही कशाला. मी जाईन. मी येते. लवकर भेटू. काही बोललात का सर? लवकर भेटू म्हटलं. येते. जोजो मॅम कुठे गेल्या? आज त्यांना असेच मेसेज करत राहिले पाहिजे. तुम्ही मला त्या व्यक्तीचं नाव सांगणार नसला तरी तुम्ही नेहमी
त्या व्यक्तीच्या जवळच असता हे मात्र मला माहितीये. तुम्ही मला त्या व्यक्तीचं नाव सांगणार नसलात तरी तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळचा आहात हे मला कळलंय.